चला मंडळी, राम राम. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदड्या कट्ट्यामध्ये. आज बघा आपला तिसरा दिवस आहे झाडं लावण्याचा आणि लास्टचा आणि शेवटचा दिवस म्हणा काही हरकत नाही. कारण आज काही झालं तरी आम्हाला झाडं जे आहेत आपले फायनल करायचे लावून. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सकाळ आमची टीम शरद असतील या आता आजच्या दिवशी आमचे बालूभाऊ आल्यात. पूर्ण शिवाजीराव तीन बाळू असतील, बापू असतील, सर्व जीवनभाई शिंदे साहेब, सर्व आम्ही नूर तीन असतात. सर्व टीम आज पूर्ण सकाळपासून आता दुपारची 1 वाजलेली आहेत. आम्ही पूर्ण त्या साईडची समशमभूमी जी आहे तिकडली पूर्ण तिकडून लावून झाडं आम्ही आता इकडल्या साईडला आलो. आता परत एकदा लाईनला सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही विचार करत असाल तर आज रतन महाराज शर्ट काढून कसं काय आलो त्याचं कारण काय माहीत आहे की नाही, पांढरा शर्ट घातला आणि लाल माती असल्यामुळे लगेच घाण होलेला आहे. आणि घरी गेल्यावर उगं बायको टेन्शन शिवाय द्यायला नको म्हणून शर्ट काढून ठेवलेला आहे, दुसरं काय नाही. तर तुम्ही हे का इकडे पाहू शकता आपली सर्व टीम अतिशय बघा माझा दोस्त आहे का, हां लय कष्टाळू माणसं आहेत. तर अतिशय मन तन लावून या ठिकाणी काम चालू आहे यांचं. राम 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 राम. तर अशा पद्धतीने मित्रांनो सकाळपासून वृक्ष लागवडीचं काम आपल्या समशमभूमी लांबजण या ठिकाणी अतिशय जोरदार चालू आहे बघा. तर मी कपडे 3 काढून आज पटांगणात उतरला, म्हणलं आज हाय घ्यायच करणे, कारण आज काही बी करून आपल्याला पूर्ण झाडं क्लिअरच करायचे लावून. नंबर 1 म्हणजे नंबर 1च व्हावं लागते समशमभूमी. हो समशमभूमी नजर जाऊन लोकांची या इकडं असं पार्कच आहे वाटावं असं आपल्याला करायचे आहे. आपलं दुसरं तिसरं काय ध्येय नाही की बाबा एक गावचं म्हणजे ना गावची समशमभूमी अतिशय चांगली झाली पाहिजे. हे बघा पाहू शकता इकडे जीवनभाई आमचे पाण्याचं यांच्याकडे दिलेलं आहे आजच्या तारखेमध्ये, कारण पाणी महत्त्वाचं आहे मित्रांनो. खड्डे 3 लावावं लागते. चला तुम्ही पाहू शकता झाडं एकदम लाल मातीमध्ये आलेली हो काही झाडं आहेत आणि एवढी उंच झाडं आहेत की कोणाला विचारी असं वाटलं नसतं की बा रातोरात ही एकदम समशमभूमी अशी एवढी डिजिटल कसं काय झाली. अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही पाहू शकता हो का पिकनिक बघा. हां अशा पद्धतीनं झालं बघा पाहून झाड. ए गडबड गोंधळ करू नका बरं. अशा पद्धतीनं हो का बघा सुंदर अशी वृक्ष लागवड आपली झालेली. आजचा आपला झाडं लावण्याचा तिसरा दिवस आहे आणि आज आपल्याला फायनल करायचे. तुम्ही पाहू शकता सर्व बघा टीम. करावं लागतंय. नाद करते काय यायलाच लागतंय. कुठं वैकुंठात कुठं नाद करते काय येवच लागतंय. चला येवच लागते म्हणजे येवच लागतंय. कुठं लांबजणच्या समशमभूमीमध्ये अतिशय जबरदस्त अशी समशमभूमी म्हणजे आपलं या ठिकाणी कैलास वैकुंठ धाम अतिशय छान पद्धतीनं काम चालू आहे. तुम्ही पाहू शकता अवघ्या काही दिवसातच अतिशय असं एकदम सुव्यवस्थितशीर आणि छान पद्धती समशमभूमी आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. तुम्ही ज्या प्रगतीनं काम चालू आहे त्या प्रगतीनं नक्कीच एक दिवस या ठिकाणी खूप अशी जबरदस्त समशमभूमी आणि छान आणि सुंदर आज तुम्हाला बघायला भेटणार आहे. एक लांबजणची वेगळी ओळख म्हणून निर्माण होणार आहे ही समशमभूमी. तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण होणार म्हणजे होणार. तर ही सर्व काही टीम तुम्ही पाहून विचार करू शकता असाल की बाबा काम किती असं खतरनाक चालू आहे. ही केल्या साईडची झाडं लावायची राहिलेली आहेत. ह्या साईडची आता लाईन चालू आहे. एवढी झाली की एवढं झालं की बाहेर मोठी 2 नारळाची झाडं आहेत मित्रांनो. तीही मी दिवस माळायला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. चला तोपर्यंत थांबू. मी तुमचा रतन राम राम.